कत आणि त्याचबरोबर यतीन ही जोडी आपण पाहतोय. आणि पहिले षटक हाताळणीकरिता धीरजला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. थोड्याच वेळात आजच्या रचनेमधून सामना क्रमांक 2 ला इथून सुरुवात होईल. पहिले षटक हाताळणीकरिता गोलंदाजी मार्कवरती धीरज आहेत आणि 2 बॅटर लियाकत आणि त्याचबरोबर यतीन आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्ट्रायकिंग होती यतीन आणि नॉन स्ट्रायकिंग होती लियाकतला आपण पाहतोय. सामना क्रमांक 2 आपण पाहतोय आजच्या या रचनेमधून. पहिला सामना आपण पाहिला दोन टीम मध्ये. एका बाजूला मॅजिक टिंबी कडवे आणि दुसऱ्या बाजूला त्यांना 2 हात करत असताना आपण पाहिलं होतं उच्चले दांडी संघाला. उच्चले दांडी टीमने बाजी मारली. व्हेरी फर्स्ट बॉल इथून वाईटच्या रूपामध्ये हाताळला जातोय. राकेश राऊत सरांचा इशारा येतोय इट्स अ वाईट बॉल. पहिल्या चेंडू इथून लेग स्टंपच्या बाहेर होता आणि नेक्स्ट बॉल घेऊन बॉलिंग ट्रॅकवरती या ठिकाणी धीरजला आपण पाहतोय ओव्हर दी विकेट. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. विकेट करण्याचा प्रयत्न झाला होता. पॅटर्न बॉलमध्ये प्रॉमिसिंग कनेक्शन नाही आहे. इथून या बॉलवरती एक धाव येताना पाहायला मिळते. विथ द बॅटने ही धाव येताना पाहायला मिळाली. लियाकत आणि त्याचबरोबर यतीन ही जोडी सध्या आपल्याला पाहायला मिळते. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ओपनिंग पेअरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. आणि दुसऱ्या बाजूला ॲज अ लिडिंग बॉलर गोलंदाजी मार्कवरती धीरज यांना आपण पाहतोय. आणि पहिल्या बॉलवरती एक धाव त्यांच्या विरोधामध्ये त्यांना पाहायला मिळाली. सुरुवातीतून अवंतरच्या रूपाने झाली होती. त्यानंतर एक धाव येताना पाहायला मिळाली. धावसंख्या फलकावरती सध्या 2 या आकड्यावरती खेळण्याचा प्रयत्न झाला होता. इथून या बॉलवरती क्लीन बोल्ट या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहेत. पहिल्याच बॉलवरती इथून हुक शॉट खेळण्याचा प्रयत्न आणि इथून स्वतःला ॲडजस्ट करता आला नाहीये. पहिला धक्का या ठिकाणी लागत असताना पंकज इलेव्हन मुंबई टीमला. जर विचार केला तर 2 चेंडूंचा केल्या ठिकाणी झाला मैदानामध्ये. आणि धावसंख्या फलकावरती 2 या आकड्यावरती 2 रन्स स्कोर कार्डते आपण पाहतोय. नवीन फलंदाज अंशू मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. या ठिकाणी लियाकतची विकेट जाताना आपण पाहिले. एक अतिशय महत्त्वाची विकेट होती आणि ती विकेट या ठिकाणी गमावली गेली आहे पंकज इलेव्हन मुंबई टीमच्या माध्यमातून. 40+ च्या विश्वामधून जर आपण विचार केला तर पंकज इलेव्हन मुंबई टीम एक मजबूत संघ आहे. आणि दुसऱ्या बाजूला आज मंगलमूर्ती धनसार संघ त्यांना 2 हात करत असताना पहिल्या 2 बॉलवरती धीरज यांनी जी गोलंदाजी केली जबरदस्त. सध्या तरी आपण पाहतोय 2 चेंडूंचा केल्या ठिकाणी झालाय. चेंडू क्रमांक 3 घेऊन गोलंदाजी मार्कवरती धीरज यांना आपण पाहतोय. मागील 2 बॉलवरती छाप त्यांनी सोडले. चांगला बॉल चेंडूला फक्त दिशा देण्याचा प्रयत्न होता. थर्डमॅनला इथून चुकी झालाय आणि बॉल सरळ क्लिअर करेल का हे पाहायचं आहे. तिथून चांगला स्टॉप दिला गेलाय. 2 धावा पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न चालवला आणि 3 धावा त्या ठिकाणी परिपूर्ण होताना पाहायला मिळत आहे. जिथे फक्त 1 धाव होती तिथून आपण पाहतोय 3 धावा परिपूर्ण केल्या गेल्यात. 3 धावेचे संघ जाऊन पोहोचले फलकावरती 5 या आकड्यावरती. 3 चेंडूंचा केला आतापर्यंत झाल्या मैदानामध्ये. सध्या पहिल्या षटक प्रगतीपथावरती आपण पाहतोय आणि पहिल्या षटकामध्ये धीरज यांना आपण पाहतोय. आपल्या स्पेलमध्ये त्यांनी 1 विकेट आपल्या टीमसाठी मिळवून दिले आणि पहिल्या 3 चेंडूंमध्ये चांगलीच छाप सोडल्या आतापर्यंत. चेंडू क्रमांक 4 घेऊन गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज धीरज. चांगला बॉल इथून यॉर्करचा प्रयत्न झाला होता. या बॉलवरती धाव मिळणं कठीण आहे. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये रिप्लेमध्ये आपण पाहू शकतायत वाईट यॉर्कर होता आणि इथून विकेट करणं कठीण झालं होतं. 4 बॉल्स केला आतापर्यंत झाल्या आणि संघाची धावसंख्या सध्या फलकावरती पाहायला मिळते 5 या आकड्यावरती. इथून अजूनही 2 बॉल्स केलं बाकी आहे. रनअपमध्ये थोडंसं व्यत्यय इथून निर्माण झाले. डेड बॉल असेल. 4 बॉल फेकून झालेत आणि सध्या स्कोर कार्डवरती 5 धावा आपल्याला पाहायला मिळत आहे. धीरजने आपल्या टीमसाठी एक अतिशय महत्त्वाची विकेट इथून मिळवून दिले. फुलटॉस बॉल समोर लॉफ्ट करण्याचा प्रयत्न परंतु मिड ऑन त्या ठिकाणी आहे
आणि मिडॉनला कुठलीही चुकी झालेली नाही आहे. वेळ फार कमी होता आणि त्या कमी वेळेमध्ये चांगला स्वतःला ॲडजस्ट केला आणि मिडॉनला एक चांगला झेल टिपला जातोय. रिप्लेमध्ये आपण पाहतोय लोअर फुल टॉस होता आणि इथून हा स्ट्रोक कन्वर्ट करता आला नव्हता. व्यवस्थित मिडॉनवरून खेळण्याचा प्रयत्न झाला होता परंतु प्रॉपर टायमिंग नव्हता आणि या बॉलवरती विकेट मिळताना पाहायला मिळते. यतीन यांना परतावं लागणार आहे तंबूच्या आसऱ्याला. दुसरा धक्का गॉन. मैदानामध्ये दाखवा भरपूर वेळ या ठिकाणी जातोय कारण आज पहिली रजनी या स्पर्धेची आपण पाहतोय. एकंदरीत बरोबर आतापर्यंत आपण पाहतोय 4 मिनिट या ठिकाणी झालेत. अजून इथून एक चेंडूचा खेळ बाकी आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये जयेश यांना आपण पाहतोय. धावसंख्या फलकावरती 5 आणि 5 वरती आतापर्यंत 2 धक्के या ठिकाणी लागलेत आणि दोन्ही जे फ्रंट लाईन बॅटर होते म्हणजे ओपनिंग पेअर जे होते ते ओपनिंग पेअर इथून तंबूच्या आसऱ्याला परतले गेले. तर इथून 1 डाऊन पोझिशनवरती आलेले फलंदाज अंशू यांना आपण पाहतोय आणि 4th पोझिशनवरती आलेले फलंदाज जयेश यांना आपण पाहतोय. शेवटचा बॉल या ओव्हरमधील चांगला बॉल त्या ठिकाणी भरपूर मेहनत या बॉलवरती घेतली होती आणि इथून एक धाव मिळाली या बॉलवरती 22 रूपामध्ये. पहिल्या षटकाचं खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल सध्या फलकावरती पाहायला मिळते 6 या आकड्यावरती. 6 रन्स स्कोरवरती लागल्यात. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात आणि जाऊयात संगीत कक्षामध्ये. उर्दी विकेट आपल्याला पाहायला मिळतात. ऑफ साईड लाईन चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. अप्परकटच्या माध्यमातून बॉल निघून जाईल. थर्डमॅनला येतोय दर्जेदार चौकार. 4 धावा. गुड शॉट. अप्पर कटच्या मधून 4 धावा या ठिकाणी प्राप्त केल्या गेल्या. जयेशच्या बॅटमधून चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि इथून पंकज 11 मुरबे टीम जाऊन पोहोचले 10 या आकड्यावरती. पहिल्याच बॉलवरती भव्य स्वागत गोलंदाज महेंद्र यांचं केले गेले. हाफ ट्रॅकर होता आणि इथून डीपमध्ये पॉईंट आता लावला गेला. थर्डमॅन नव्हता त्या ठिकाणी. चांगला बॉल. इथून या बॉलवरती प्रत्युत्तर दिले गेले. वेगवान बॉल होता. इथून यॉर्करचा प्रयत्न झाला होता. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला गेला. षटकाराचं उत्तर या ठिकाणी बरोबर दिले गेले. चौकाराचं उत्तर या ठिकाणी बरोबर दिले गेले. इपिक रिप्लाय ज्याला म्हटलं जातं तो इपिक रिप्लाय या ठिकाणी होता. क्विक रिप्लाय या ठिकाणी दिला गेला. 2 बॉल्स गेला आतापर्यंत झाले. संघाची धावसंख्या सध्या फलकावरती पाहायला मिळते 10. पुढचा बॉल. अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. इथून फॉरवर्ड डिफेन्स पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न झाला होता. पॅटर्न बॉलमध्ये जे प्रॉमिसिंग कनेक्शन हवं होतं ते प्रॉमिसिंग कनेक्शन नाही आहे
आणि इथून या बॉलवरती धाव मिळणं कठीण आहे. पहिल्या बॉलवरती चौकार आला आणि त्यानंतरचे 2 बॉल इथून आपण पाहतोय ज्या टप्प्यावरती हाताळले गेलेत ना, इथून जयेशला पूर्णपणे कठीण झालं धाव बनवणं. इथून महेंद्र यांना आपण पाहतोय पहिला बॉल जो होता थोडासा वेग कमी होता, हाफ ट्रॅकरचा वापर या ठिकाणी करण्यात आला होता आणि त्यानंतर जे 2 बॉल जे आहेत ना ते 2 बॉल इथून पुढे ठेवलेत. त्यामुळे इथून फलंदाजाला अवघड झाले धाव बनवणं. पुढचा बॉल इथून हाफ ट्रॅकरला पुल करण्याचा प्रयत्न, इथून शतशक पोहोचेपर्यंत बॉल सरळ क्लिअर करेल स्कोअरलेस सीमारेषा पलीकडे. 6 धावा षटकार. सोळा धावा स्कोर करते आपण पाहतोय. आता इथून जयेशच्या बॅटमधून 2 मोठे फटके मागील 4 बॉलवरती आल्यात. 6 षटकांचा मॅच आहे त्यामुळे इथून क्रीजवरती थांबून राहणं फार गरजेचं आहे. चांगला बाउन्सर इथून हाताळला गेलाय. आदरणीय मंगेशजी पाटील आणि त्याचबरोबर नाशिकजी पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत, सूर्यकांत पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या सामन्यामध्ये इन ॲक्शनमध्ये होते मॅजिक टेंबीकळे संघाच्या मदतीतून. चांगला बाउन्सर त्या ठिकाणी होता. इथून रेड अलर्ट देऊन जरा हा बाउन्सर आपण पाहिला आणि 1 फॉरवरती उडती सूचना सुद्धा या ठिकाणी गोलंदाजाला दिली गेली. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. या ओव्हरचा जर विचार केला तर आतापर्यंत 3 डॉट बॉल आणि 1 चौकार आणि 1 षटकार. मागच्या 5 बॉलचं विश्लेषण आपण पाहतोय. सध्या 16 धावा स्कोर काढते लागल्यात. 5 बॉलचा खेळ या ठिकाणी झालाय. शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन गोलंदाजी मार्क होती महेंद्रला आपण पाहतोय. अंतिम बॉल आहे या दुसऱ्या षटकामधील. स्ट्रायकिंगवरती जयेश यांना आपण पाहतोय. 10 धावा आतापर्यंत त्यांच्या बॅटमध्ये आल्यात. चांगला बॉल इथून लेट झाले होते. हा स्ट्रोक कन्वर्ट करण्यासाठी पॅटर्न बॉलमध्ये कनेक्शन नाही आहे. षटक या ठिकाणी समाप्त झालं आहे आणि इथून 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस टीमची टोटल सध्या फलकावरती पाहायला मिळते एकंदरीत 16. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं होतं 6 धावा आल्या. दुसऱ्या षटकामध्ये 1 चौकाराने 1 षटकाराच्या सहाय्याने 10 धावा पण पाहिल्या. म्हणजे धावांचा जो आलेख आहे तो थोडासा वरती येताना आपण पाहतोय. 16 धावा स्कोर करते लागल्या 2 षटकांचा. इथून खेळ समाप्त झाला. एक समाजसेवक टेंभोडेचा सन्माननीय राहुलदादा पाटील आणि त्यांना विनंती करीन की आपण प्लीज आमच्या मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. एक जबरदस्त असं ज्यांनी अगदी कमी वयामध्ये समाजाला एक आपण काहीतरी देणं आहोत, ज्या अनुषंगानं सातत्यानं समाजासाठी तत्पर असे राहुलदादा पाटील यांना विनंती करीन की प्लीज आपण आपल्या मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. थँक्यू. 16 धावा स्कोर करते लागल्यात 2 षटकांचा. इथून खेळ समाप्त झालाय. धीरजला पुन्हा एकदा अटॅकमध्ये आणले. आदरणीय राहुलजी पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळत. टेंबोडे गावातून एक सुंदर व्यक्तिमत्व आणि एक चांगले क्रिकेटर सुद्धा आहेत. त्यांना विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती स्थान आपण व्हायचे. बाउन्सरचा प्रयत्न या ठिकाणी चालू होता. टप्पा पडल्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलचे समाप्त या ठिकाणी झाले. निर्धाव चेंडू या ठिकाणी हाताळला जातोय. रिप्लेमध्ये आपण पाहतोय धीरज यांचा हा बाउन्सर पहिल्या चेंडू निर्धावच्या रूपामध्ये आलाय. धावसंख्या फलकावरती 16वरती आपण पाहतोय स्थिर राहिलंय. डॉट बॉलचं पर्सेंटेज भरपूर आहे. त्यामध्ये अजून एक डॉट बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. परफेक्ट ब्लॉकहोलमध्ये हा बॉल पिच केला गेला होता. ओमसाई स्पोर्ट्सच्या मदतीतून जे वर्क आतापर्यंत राहिलंय जबरदस्त. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला मैदानामध्ये. ओव्हर नंबर 3चा खेळ सध्या सुरू आहे आणि धीरजांचं अधिराज्य आतापर्यंत पाहायला मिळालंय. सेकंड स्पेलमध्ये ते आल्यात आणि पहिले 2 बॉल निर्धावच्या रूपामध्ये आला. तिसरा बॉल सुद्धा चांगल्या टप्प्यावरती आहे आणि इथून शोल्डरला हा बॉल लागला होता. अजून एक डॉट बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. सलग 3 डॉट बॉल अंशू यांच्या विरोधामध्ये हाताळले गेलेत. चांगला ऑफ कटर त्या ठिकाणी होता. पूर्णपणे बीट केलं होतं या बॉलवरती. बॅकफुटला जाऊन इथून स्क्वेअर कट खेळायचं होतं, परंतु ऑफ कटर ज्या पद्धतीने आतमध्ये आला बरोबर शोल्डरवरती हा आदळला होता. 3 डॉट बॉल धीरज यांच्या मदतीतून आपण पाहतोय. जी गोलंदाजी सध्या मैदानामध्ये सुरू आहे. छाप सोडले पहिल्या 3 बॉलमध्ये. पुढचा बॉल या ओव्हरमधील अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतो. विकेट किपर सुद्धा त्या ठिकाणी बीट झाले होते या बॉलवरती आणि
22च्या रूपामध्ये ही धाव येताना पाहायला मिळते. मागच्या ओव्हरमध्ये 10 धावा आल्या होत्या, 2 मोठे फटके आपण पाहिले होते. त्या 10 धावा इथून रिकवर करायच्या आहेत. त्यामुळे जी मेहनत धीरजांनी घेतलंय ना जबरदस्त. मागील 4 बॉलमध्ये इथून विथ द बॅट एकही धाव आलेली नाही आहे. जी धाव आलंय ती धाव आपण पाहतोय 22च्या रूपामध्ये आले. 17 धावा स्कोर करते लागले. 4 बॉलचं गेला आतापर्यंत झालाय. चेंडू क्रमांक 5 ओव्हर दी विकेट. अजून एक चांगला बॉल, रिस्पेक्ट या बॉलला दिली गेली. सातत्याने यॉर्कर्स आणि ऑफ कॉर्डरचा मारा मागील 5 बॉलमध्ये आपण पाहिलाय. आणि इथून या 2 व्हेरिएशनवरती फलंदाज पूर्णपणे बीट केले गेले. वेग असून चालत नाही, तुमच्याकडे जे व्हेरिएशन आहे, जी दिशा, अचूक टप्पा, या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. आणि या सर्व काही गोष्टी इथून अवलंबून मागील 5 बॉलमध्ये जी गोलंदाजी झाली जबरदस्त. 5 बॉलचं खेळ आतापर्यंत झालंय. शेवटचा बॉल, चांगला बॉल, पंचांकडे अपील या ठिकाणी केली होती आणि इथून विकेट जाताना पाहायला मिळते. इथून फलंदाज अंशुला परतावा लागणार आहे तंबूच्या आसऱ्याला. 3 षटकांचा इथून खेळ समाप्त झालाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमचे टोटल सध्या फलकावरती पाहायला मिळते 18 आणि 18 वरती 3 धक्के आतापर्यंत लागलेत कमांडीचे. तीन षटकांचा इथून खेळ समाप्त झाले. 18 धावा फलकावरती लागले गेलेत आणि इथून आपण पाहतोय स्टंपिंगच्या रूपामध्ये शेवटच्या बॉल होती विकेट आली. फ्रंट फूटला आली. इथून अंदाज नव्हता आपण क्रीजमध्ये आहोत की नाही आहेत आणि त्यानंतर विकेट प्राप्त होताना पाहायला मिळाली. 3 धक्के आतापर्यंत लागले. 6ची सरासरी इथून आपण पाहतोय. जी सरासरी 8च्या घरामध्ये होती पहिल्या 2 षटकांमध्ये, ती सरासरी इथून 6च्या घरामध्ये आले. वेलकम राहुलजी पाटील साहेब, आपलं स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. एक अतिशय सुंदर व्यक्तिमत्व आणि ज्यांनी गेले कित्येक वर्ष समाजसेवेचा वसा या ठिकाणी ठेवला आहे. अर्थातच राहुलजी पाटील साहेब, आपलं स्वागत आहे. ज्यांचं नुकताच या ठिकाणी शुभागमन झालंय, त्यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करतोय सचिनजी बोरी साहेब, आपण आपल्या शुभ हस्ते आदरणीय राहुलजी पाटील साहेब, आपलं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत आहे. त्यांचं सन्मान करण्यासाठी मी विनंती करतो आदरणीय सचिनजी बोरी साहेब, आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी पार पाडायचा आहे. एक सुंदर क्रिकेटर आणि त्याचबरोबर एक समाजसेवक, इथून एक हे सुंदर व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच राहुलदादा पाटील. बॉलर नेम प्लीज. महेंद्र गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. ओव्हर नंबर 4 मध्ये गोलंदाजी करण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेत आणि उद्या राहुलदादा पाटील आय थिंक इन ॲक्शनमध्ये असतील. उद्याच्या दिवसामध्ये त्यांचा संघ आपण पाहणार आहोत इन ॲक्शनमध्ये. सध्या तरी आपण पाहतोय टीमची टोटल फलकावरती पाहायला मिळते 20 या आकड्यावरती. 20 रन्स स्कोर करते आपण पाहतोय. भरपूर वेळ जातोय. 3 धावा मागच्या बॉलवरती आल्यात म्हणजे 21 झाल्यात. इथून वेळेचं बंधन असणं फार गरजेचं आहे फिल्डिंग करणारी टीम. इथून जर तुम्ही जास्त वेळ मैदानाच्या आतमध्ये वाया घालवाल तर 6व्या षटकामध्ये तुम्हाला एक खेळाडू 30 यार्ड सर्कलमध्ये घ्यावा लागणार आहे. कारण असा प्रयत्न झाला होता. बॅटची लिडिंग एज घेतल्यानंतर बॉल निघून जातोय शॉर्ट लेगला. एक धाव इथून या बॉलवरती मिळेल. संघाची धावसंख्या फलकावरती 22. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत मैदानामध्ये झाला आहे. महेंद्र यांचा जर विचार केला तर पहिल्या स्पेलमध्ये जे यॉर्कर्स आपण पाहिले होते, 2 मोठे फटके त्यांच्या विरोधामध्ये आले होते. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला मैदानामध्ये. पुढचा बॉल या ओव्हरमधील या बॉलवरती ऑन ड्राईव्ह या ठिकाणी दाखवले. लोंगोचा शतषक या ठिकाणी पुढे येईल. तत्पूर्वी एक धाव या बॉलवरती येताना पाहायला पण एकेरीवरती संपुष्ट व्हावं लागणार आहे. सिंगल डबलवरती सुद्धा भरपूर काही इथून अवलंबून आहे. इथून जर जास्तीत जास्त तुम्ही सिंगल डबल खेळाल तर समोरच्या गोलंदाजावरती एक दबाव निर्माण होईल आणि इथून तुम्ही मोठे फटके शेवटच्या ओव्हरमध्ये खेळू शकता. त्यामुळे इथून तुम्हाला एक पार्टनरशिप बिल्ड करावी लागणार आहे आणि या दोन्ही फलंदाजांवरती एक मोठी जबाबदारी असणार आहे. कारण विकेट अनुक्रमे जर आपण पाहिलं तर पहिल्या 3 षटकांमध्ये 3 विकेट गमावले गेलेत. चेंडूंचा जर विचार केला तर एकंदरीत आपण पाहतोय 3 चेंडूंचा खेळ या ठिकाणी झालाय मैदानामध्ये. सबस्टिट्यूट फिल्डर या ठिकाणी घेतला जातोय.
फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून धीरज यांना दुखापत झाले आणि त्यांच्या रिप्लेसमेंटमध्ये एक फिल्डर मैदानामध्ये इन होईल. 40+ हे क्रिकेट आपण पाहतोय आणि आपण जर पाहिलं तर सातत्याने 40+ क्रिकेट जी उंची गाठते आज 40+ क्रिकेट एका उच्च दर्जावरती आपण पाहतोय. स्ट्रायकिंगवरती कल्पेश यांना आपण पाहतोय. लेफ्टी बॅटर आपण पाहू शकतायत आणि दुसऱ्या बाजूला महेंद्र आहेत. आपल्या स्पेलमध्ये पहिल्या स्पेलमध्ये 10 धावा त्यांनी कर्ज केल्या होत्या आणि पहिल्या 3 बॉलमध्ये आतापर्यंत त्यांच्या विरोधामध्ये 5 धावा आल्यात. दुसऱ्या बाजूला लेफ्टी बॅटर आहे कल्पेश. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झाल्या मैदानामध्ये. ओव्हर नंबर 4चा खेळ सध्या सुरू आहे. फुल टॉस होता. विथ द बॅट ही धाव जरूर येईल. इथून बॉल निघून जाईल पॉइंटला बीट करत 4 धावांकरिता जाईल का पाहायचं आहे. स्टॉप केला गेला त्या ठिकाणी. चांगला स्टॉप होता. इथून DRSचा वापर या ठिकाणी केला जाईल. अंपायर्स कॉल. इथून बाउंड्री यस चौकार त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. रिप्लेमध्ये आपण पाहू शकता फुल टॉस बॉल होता. त्यानंतर पॉईंटचा क्षेत्ररक्षक जो होता त्याला बीट करत बॉल डीपमध्ये गेला आणि त्यानंतर प्रयत्न चांगले दाखवले होते. रिप्ले आपण पाहू शकतायत मागच्या बॉलवरती आणि यस ज्या पद्धतीने आपण पाहतोय पायाचा स्पर्श त्या ठिकाणी झाला होता आणि बरोबर पाय त्या ठिकाणी बाउंड्री लाईनवरती होता. प्लीज मित्रांनो घाई करा कारण आतापर्यंत आपण पाहतोय 20 मिनिटे तुम्ही घेतले गेलेत तर तुमच्याकडे फक्त 5 मिनिट आहेत आणि 5 मिनिटांमध्ये तुम्हाला जवळजवळ 8 बॉल फेकायचे आहेत. त्यासाठी प्लीज काही करा. 27 धावा सध्या स्कोर कार्डवरती लागले. 4 चेंडूंचा खेळ सध्या मैदानामध्ये झाला आहे. स्ट्रायकिंगमध्ये कल्पेश आणि ज्यांच्या बॅटमधून नुकताच चौकार आला आहे तो या चौकाराने आत्मविश्वास जरूर वाढला जाईल. 27 धावा स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला आहे. पुढचा बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज महेंद्र यांना आपण पाहतोय. खेळण्याचा प्रयत्न झाला होता. शॉट्स कडले गेले. शतशक त्या ठिकाणी आहेत. चांगले क्षेत्ररक्षण झाले त्या ठिकाणी. एकच 6व्या बॉलवरती मिळेल. 28 धावा स्कोर कार्डवरती पाहायला मिळतात. 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू या ओव्हरमधील 4थं षटक सध्या प्रगती पथावरती आपण पाहतोय. महेंद्र आणि त्याचबरोबर धीरज या 2 गोलंदाजांनी जी भूमिका पार पाडल्या मैदानामध्ये अत्यंत महत्त्वाची गोलंदाजी त्यांनी मैदानामध्ये केले आणि आपल्या स्पेलमध्ये भरपूर धावा कमी धावा त्यांनी कर्ज केल्यात. बरोबर 2 मिनिटं सामना थांबवायचा आहे. बरोबर पॉईंटला म्हणजे बरोबर मुख्य मंचाच्या समोर जो हॅलोजन चालू आहे तो प्लीज बंद करा. बरोबर पॉइंट झोनमध्ये तो हॅलोजन चालू आहे तो प्लीज बंद करा. थोडासा त्रास निर्माण होतोय. शेवटचा बॉल या ओव्हरमधील महेंद्र आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. शेवटचा बॉल त्यांच्या या स्पेलमध्ये असेल. 28 धावा स्कोर करते लागल्यात. या बॉलवरती स्ट्रेट हिट लॉंग ऑनमध्ये शतशक जरूर आहे आणि त्या ठिकाणी चांगला झेल या ठिकाणी टिपला जातोय. चांगला स्ट्रोक शेवटच्या बॉलवरती जरूर आला होता. टायमिंग प्रॉपर नव्हतं आणि इथून विकेट जाताना पाहायला मिळतोय. 28 या धावसंख्येवरती 4था धक्का या ठिकाणी लागलाय आणि 4 षटकांच्या सॉफ्ट एकेरीज टीमची टोटल सध्या फलकावरती पाहायला मिळते. 28 आणि 28 वरती हा 4था धक्का लागलाय. चला नवीन बॅटर लवकरात लवकर आपण मैदानामध्ये दाखल व्हायचंय. झाल्या आणि सध्या आपल्या स्क्रीनवरती खऱ्या अर्थानं सातपाटी क्रिकेट टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती आणण्यामध्ये ज्या खेळाडूचा सिंहाचा वाटा आपण पाहतोय अर्थातच इम्कान भोईर आपल्याला पाहायला मिळत आहेत. न्यू बॅटरच्या भूमिकेमध्ये मैदानामध्ये दाखल झाल्यात. चपाती या नावाने प्रचलित आपल्याला ते पाहायला मिळाले आहेत आणि सातत्याने क्रिकेट विश्वामध्ये एक त्यांनी छाप सोडले गेले कित्येक वर्ष. तर इथून येणाऱ्या 2 षटकांमध्ये
पुन्हा एकदा ती छाप इथून सोडावी लागणार आहे. 4 षटकांचा इथून खेळ समाप्त झालाय. आता तुमच्याजवळ फक्त 2 मिनिट आहेत पुढचे 6 चेंडू फेकण्यासाठी, कारण भरपूर वेळ तुम्ही वाया घालवलाय. फिल्डिंग काय टीम मंगलमूर्ती धनसर संघ. धावसंख्या फलकावरती 28 रन्स स्कोरकडे लागले. गेल्या 4 षटकांचा इथून खेळ समाप्त झालाय. पंकज इलेव्हन मुंबई टीम सध्या थोडंसं विकट अवस्थेमध्ये. प्रति इथून दोन्ही फलंदाज जे क्रीजवरती आहेत, एका बाजूला कल्पेश आणि हेमकांत, या जोडीवरती भरपूर काही अवलंबून असणार आहे. येणाऱ्या डेथ ओव्हर्समध्ये त्यांना धावा बनवायला लागणार आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती वरती विकेट बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु एक्स्ट्रा कव्हरला त्या ठिकाणी चांगला झेल टिपला जातोय. जो सापळा रचना होता त्या सापळामध्ये इथून एक मोठा मासा फसत असताना अर्थातच कल्पेश यांच्या विकेट त्या ठिकाणी जाते. कल्पेश यांच्या बॅटमधून धावा जर आल्या होत्या, क्रीजवरती राहणं फार गरजेचं होतं, परंतु इथून त्यांची विकेट जाते. गॉन. हाला म्हणते 28 आणि 28 वरती 5वा धक्का ठिकाणी लागलाय. बॉलर नेम प्लीज. पहिल्या चेंडूचं केल्या ठिकाणी झालं आणि पहिल्याच बॉलवरती इथून विकेट मिळवून दिले. एक अतिशय महत्वाची विकेट होती. स्लॉक हिटर बॅटर जो क्रीजवरती होता त्याची विकेट या ठिकाणी गेले. नवीन फलंदाज आशिष मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. फलंदाज एका बाजूला हेमकांत अजूनही क्रीजवरती आहेत. आता दोन्ही फलंदाज नवीन आहेत. 0तून सुरुवात इथून करावी लागणार. पहिल्याच बॉल होती विकेट. दुसऱ्या बाजूला गोलंदाजाला मिळालंय. चांगली सुरुवात या षटकाची इथून झालंय. पुढचा बॉल समोर फटका त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ आहे डीपमध्ये. चेंडूला फील्ड करेपर्यंत एकदा पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी होणार नाहीये. एकेरीवरती संतुष्ट व्हावं लागणार आहे. 29 धावा स्कोरकडे लागल्यात आणि चेंडूंचा जर विचार केला तर 2 चेंडूंचा केला आतापर्यंत झालाय. आजच्या या योजनेमधून सामना क्रमांक 2 आपण पाहतोय, जी मेहनत आयोजकांनी घेतली गेली. सो क्रिकेटचा एक अतिशय सुंदर सोहळा आपण पाहतोय आज. खऱ्या अर्थाने या रजनीचा अग्रीपाडा चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 आपण पाहतोय. आज पहिली रजनी आणि या पहिल्या रजनीमधून सामना क्रमांक 2 एका बाजूला पंकज इलेव्हन मुरबे आणि दुसऱ्या बाजूला 2 हात करत असताना मंगलमूर्ती धनसार या 2 टीममध्ये सध्या द्वंद्व युद्ध मैदानामध्ये रंगताना पाहायला मिळते. बॅकफुटला जाऊन चांगला कट त्या ठिकाणी केला होता. पॉईंटला शतशक ठेवलाय. खास करून चांगले एफर्ट्स, अप्रतिम एफर्ट्स त्या ठिकाणी पाहायला मिळाले. 40+ आहेत, परंतु अजूनही 25 वर्षातील वयोगटातील जे खेळाडू असतात त्यांना लाजवेल अशी ही फिटनेस 40+ क्रिकेटर्सची आपण पाहतोय. त्यांच्यासाठी त्यांची फिटनेस खूप मायने राखते. सातत्याने व्यायाम त्याचबरोबर प्रॅक्टिस खूप महत्त्वाचं असतं. या सर्व काही गोष्टी या वयामध्ये ॲडजस्ट करतात हे खेळाडू. हॅट्स ऑफ यू या सर्व खेळाडूंना. स्विच हिट आणि तो स्वीट हिट आहे. हा दर्जा हेमकांत यांचा आपल्याला पाहायला मिळतो आणि बॉलला सरळ पाठवून दिलाय. दरम्यान सीमारेषा पलीकडे येतोय उत्तुंग षटकार. 6 धावा. गुड शॉट. गोड फटका होता. रिप्लेमध्ये त्याचा रिप्ले जरूर पाठवला जाईल. त्यानंतर फॉलोइंग स्वीप जबरदस्त आणि बॉलला सरळ पाठवून दिलंय लॉंग लेग सीमारेषा पलीकडे. 2 बॉलवरती येत आहेत 2 षटकार आणि इथून धावांची गती वाढवली जाते. काय जबरदस्त बॅटिंग मैदानामध्ये सुरू आहे. क्लास. करा नाही सकती हे दर्शवून देत असताना सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय हेमकांत यांना 3 बॉलमध्ये आतापर्यंत 14 धावांवरती खेळत आहेत
आणि आपल्या टीमला सुसज्ज स्थितीमध्ये ते घेऊन गेलेत. 43 धावा सध्या स्कोरवरती आपण पाहतोय. इथून या धावांची अपेक्षा खऱ्या अर्थानं नसणार आहे टीमला, परंतु हेमकांत भोईर आले आणि त्यांच्या बॅटमधून जे 2 फटके आलेत ना, तिथून टीमला एक मोमेंटम मिळाला आहे. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न झाला होता. बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन नाही आहे. डॉट बॉलची सॉफ्ट त्या ठिकाणी झाले. याआधी चांगला स्विच हिट ते खेळले होते आणि त्यानंतर फॉलोइंग स्वीप त्यांच्या बॅटमधून आला होता. 5 षटकांचा इथून खेळ समाप्त झाला आहे. टीमचे टोटल फलकावरती पाहायला मिळते 43-43 वरती हिट आपण पाहतोय. आणि टाईमचा जर विचार केला तर एकंदरीत बरोबर 29 मिनिटे या ठिकाणी घेतले गेलेत. त्यामुळे इथून फिल्डिंग आणि टीम अर्थातच मंगलमूर्ती धनसार संघ एक फिल्डर तुम्हाला 30 यार्ड सर्कलमध्ये घ्यावा लागणार आहे. याची नोंद घ्या. वेळ फार महत्त्वाची आहे आणि त्या वेळेचं बंधन असणं फार गरजेचं आहे. रूल्स अँड रेग्युलेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट. 29 मिनिटे आतापर्यंत घेतली गेलेत. बरोबर 7:30 पहिला बॉल फेकला गेला आणि आता आपण पाहतोय 7:59 आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे बरोबर 29 मिनिटे या ठिकाणी घेतले गेलेत. शेवटच्या 6 चेंडूचा इथून खेळ बाकी आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दाखल झाल्यात. बॉलर नेम प्लीज. स्लॉग ओव्हरमध्ये एक अतिशय महत्त्वाचा षटक या ठिकाणी असणार आहे. सध्या 43 फलकावरती लागलेत. 43 रन्स स्कोरवरती आपण पाहतोय. फील्ड पोझिशन तिथून आपण पाहतोय तुम्हाला 30 यार्ड सर्कलमध्ये एक खेळाडू घ्यावा लागणार आहे. पहिलाच बॉल फुल टॉस पायावरती जाऊन चेंडू आदळलाय. एकदा पूर्ण केले. दुसरीचा प्रयत्न चालवलाय आणि एकंदरीत 2 धावा परिपूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट त्या ठिकाणी पाहायला मिळते. बॉलर नेम प्लीज. सुयोग यांना आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. ओव्हर नंबर 6 मध्ये स्लॉग ओव्हरमध्ये एक अतिशय महत्त्वाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती ठेवली गेली. एका बाजूला स्लॉग हिटर जे नॉन स्ट्रायकिंगवरती आहेत हेमकांत चपाती या नावाने भरपूर प्रसिद्धी या खेळाडूला मिळाली. इथून विकेट सॅक्रिफाईस करावा लागणार आहे. एक अतिशय महत्त्वाची विकेट या ठिकाणी जाते. या बॉलवरती जो ड्रामा घडलाय तो तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. वाईट बॉलवरती इथून रनआउटच्या रूपामध्ये विकेट मिळाली. स्ट्राईक हवी होती हेमकांत यांना, कारण आतापर्यंत 2 षटकर त्यांच्या बॅटमधून आले होते, परंतु दुसऱ्या बाजूला जे स्ट्रायकिंगमध्ये बॅटर आहेत त्यांना ते मान्य नव्हतं. धाव घेण्यासाठी ते तत्पर नव्हते आणि इथून हेमकांत यांची अतिशय महत्त्वाची विकेट जाते. नवीन फलंदाज संदीप डिके मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. पहिल्या चेंडूच केले अडकणी झाल्या. दुसरा बॉल अवंतराच्या रूपामध्ये हाताळला गेला, परंतु त्यावरती एक खूप गरजेची विकेट या ठिकाणी मिळाली. स्ट्रायकर बॅटर आशिष यांना आपण पाहतोय. इथून विकेट गमावली गेले. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 46 रन्स स्कोरवरती आपण पाहतोय. 6 विकेट आतापर्यंत गमावले गेलेत. त्यामध्ये हेमकांत भोईर यांची एक अत्यंत महत्त्वाची विकेट होती. अजून एक खराब बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. वाईट +1 म्हणजे एकूण 2 धावा या बॉलवरती मिळतील. 48 धावा स्कोरवरती लागल्यात. 5 बॉलचा अजून इथून खेळ बाकी आहे. धावसंख्या फलकावरती 48 रन्स स्कोरवरती आपण पाहतोय. सलग 2 अवंतर चेंडू आतापर्यंत हाताळले गेलेत. चेंडू क्रमांक 2 वरती विकेट. या बॉलवरती चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. बॉल स्क्वेअर लेगला त्या ठिकाणी शतक होते. फ्लॅट स्ट्रोक होता. इथून रनआउटची संधी आहे, पण त्या संधीचं सोनं करता आलं नाही आहे. या ओव्हरमध्ये जे क्रिकेट सध्या आपल्याला पाहायला मिळालं, दोन्ही टीमचा जर विचार केला, पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्या. दुसऱ्या बॉलवरती हेमकांत भोईर यांना स्ट्राईक हवी होती. आशिष त्यांना ते मान्य नव्हतं आणि त्यानंतर हा चुकीच्या एंडवरती थ्रो झाला. स्क्वेअर लेगला जे शतक होते, प्रयत्न चांगले दाखवले होते. चांगला स्टॉप त्या ठिकाणी दिला होता आणि 2 धावा सुद्धा परिपूर्ण होताना पाहायला मिळाला. आता इथून एक टोटल चांगली पाहायला मिळते. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. पंचांकडे हलकीशी अपील विकेट किपरने केली होती. एक धाव लेग बाईसच्या रूपामध्ये येताना पाहायला मिळते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावरती 51 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. अजून इथून 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या ओव्हरमधील स्लॉग ओव्हरचा खेळ सध्या सुरू आहे मैदानामध्ये. स्लॉग ओव्हरमध्ये स्लॉग हिट्स आलेले नाही आहेत.
स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि इथून रनआउटची संधी आहे आणि नॉन स्ट्रायकिंगवरती विकेट जाताना पाहायला मिळते. आशिष ला बाद व्हावं लागणार आहे. रनआउटच्या रूपामध्ये विकेट जाते. नवीन फलंदाज रुपेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. 4 बॉल्स केले आतापर्यंत झाले आणि संघाची धावसंख्या 51. एक पर्टिक्युलर टार्गेट सध्या स्कोरकोडवरती आपल्याला पाहायला मिळते. 7 विकेट गमावले गेलेत. 2 बॉल्स अजून इथून केल बाकी आहे. ऑफ साईडला बॅकफोर्डला जाऊन काय फटका खेळलाय, परंतु शतशः त्या ठिकाणी आहेत. चांगले प्रयत्न दाखवले होते. जी मेहनत ॲज अ फिल्डर म्हणून घेतलंय ना, जे शतशः बरोबर आपण पाहतोय थर्डमॅनमध्ये आहेत. चांगली मेहनत त्यांच्यामधून घेतली गेली. 4 धावा काही रोखू शकत नाही. 4 धावा मिळत आहेत. या स्लॉग मधला हा पहिला स्लॉग हिट त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. चौकाराच्या साहाय्याने टीमची टोटल जाऊन पोहोचले फलकावरती 55 रन्स स्कोरवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचा बॉल या इनिंग्स आपण पाहतोय. तिथून एक चॅलेंजिंग टोटल स्कोरकार्डवरती उभी केले गेले पंकज मुरबे टीमच्या माध्यमातून आणि आता या चॅलेंज टोटलला चॅलेंज करताना दिसेल सेकंड इनिंगमध्ये. या बॉलवरती इथून अजून एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय आणि सरळ बॉल निघून जाईल. 4 धावांकरिता जजमेंट चांगलं झालं नव्हतं आणि शेवटच्या बॉलवरती एक चांगला फिनिशिंग स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळाला. टीमची टोटल सध्या फलकावरती पाहायला मिळते 59 आणि 60 धावांचं टार्गेट समोर ठेवलं गेले. 62 विन असेल. थोडेसे पुढे जर आले असते तर असेल कंप्लीट झाला असता. साठ धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय. 59 धावा फलकावरती लागल्यात आणि 60 धावांचं टार्गेट आहे. आदरणीय सचिनजी भोईर साहेब या ठिकाणी आहेत. त्यांना विनंती करतो आपण टॉस बॉक्समध्ये त्याच्या शुभाचे टॉस आपण करणार आहोत. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी SUP टायगर आणि दुसऱ्या बाजूला मैत्री पालकर या 2 टीममध्ये टॉस आपण करणार आहोत.
फर्स्ट हाफ आपण क्लिअर करणार आहोत. ओटीयू कॉम्बॉक्स उत्कर्षजी पाटील सर, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. धन्यवाद हार्दिक किणी यांना. आपण ऐकत्यात व्हॉइस ऑफ सफाळे. अतिशय सुंदर आणि जबरदस्त अशी स्पर्धा, अर्थात आगरीपाडा चॅम्पियन्स ट्रॉफी आणि 2025चं एक देखणं दैदिप्यमान आयोजन नियोजन आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं आम्ही करतोय हृदयाच्या अंतःकरणापासून सहर्ष असं हार्दिक स्वागत. एका बाजूला जर आपण संघ तपासून पाहिला तर निश्चित स्वरूपात मंगलमूर्ती धनसार आणि त्यांच्या विपक्षात पंकज 11 मुरबे हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. जिथे मी म्हणेन की सुरुवातीची 3 षटकं जी आहेत ती धनसार संघ ड्रायव्हिंग सीटवरती होता. तदनंतरची 3 षटकं जी राहिली ती मुरबे संघाने सांगितलं की कमबॅक करणं आम्ही जाणतो मैदानाच्या आतमध्ये, आणि त्यांनी ते जबरदस्त क्रिकेट दाखवलं. सध्या 61 धावा. संदीप हाडू हेही नाव पालघर जिल्ह्यात टेनिस बॉल क्रिकेट परिपटलावरती भरपूर मोठं राहिलं. जिथे मैदान कितीही मोठं असू दे, संदीप हाडू यांच्यासाठी तो षटकार कधीही मोठा राहिला नाही. आणि एका बाजूला सुयोग पाटील एक जबरदस्त खेळाडू, निश्चित स्वरूपात मागच्याच वर्षी 40+ मध्ये दाखल झाले आणि धनसार संघाकडून ज्यांनी अनेक वर्ष भरपूर चांगली कामगिरी केली, धनसार संघाला रिप्रेझेंट केलं, ते सुयोग पाटील दाखल झालेत. मग ते ओव्हरआर्म क्रिकेट असो, लेदर क्रिकेट असो, अंडरआर्म क्रिकेटही असो, ज्यांना क्रिकेट आणि सुयोग पाटील हे एक वेगळं नातं झालंय धनसार गावासाठी, तेच दाखल झालेत. एका बाजूला संदीप हाडू एक जबरदस्त पद्धतीचे घातक फलंदाज, ज्या वेळेला ते मैदानाच्या आतमध्ये आले त्या वेळेला त्यांना निश्चित स्वरूपात गोलंदाजांना शांत करता आलेलं नाही, असे संदीप हाडू यांना आपण पाहू शकाल. धनसारवरनं योगेश गरत तेही जोडले जातात, त्यांचं देखील स्वागत करतोय आम्ही. आणि धावांची गती तपासून पाहिली तर 61 धावांचं एक मोठं टार्गेट आहे. ते 61 धावा कशा होतील नाही होतील या अनेक प्रश्नांची उत्तरं आज झालेल्या तमाम क्रीडा रसिकांना बघायची आहेत. एका बाजूला धनसार आहे, एका बाजूला मुरबे आहे. निश्चित स्वरूपात दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. आता इथून विजय कुणाचा आहे? क्रिकेटच्या खेळामध्ये एकाला जिंकावं लागतं, एकाला हरावं लागतं, त्याशिवाय क्रिकेट या खेळाला रिझल्ट नाही. मॅचला सुरुवात आणि गोलंदाजी ट्रॅकवरती रुपेश, ज्यांनी मुरबे या गावाला एक जबरदस्त पद्धतीने रिप्रेझेंट केलं आणि सध्या मुरबे चर्चेत आहे, त्याचं नाव आहे रुपेश. गोलंदाजी ट्रॅकवरती स्ट्रायकिंग एंडला पहिलाच बॉल खेळण्याकरिता संदीप हाडू, जो मी त्यांचा उल्लेख केला होता की आक्रमकतेचं एक ज्वलंत उदाहरण काय, तर त्याचं नाव संदीप. पहिला बॉल लेफ्ट आर्म अराउंड स्टम्प्सनं पहिलाच बॉल स्टिअर करायचा होता, परंतु गुडलाईन स्पॉटला पिचिंग राहिली आणि त्या अनुषंगानं मात्र आपण पाहू शकाल इथे डॉट बॉलनं सुरुवात. ओम साई स्पोर्ट्स समवेत जोडलेल्या प्रेक्षकांचं आम्ही करतोय स्वागत. आज अतिशय सुंदर पद्धतीची स्पर्धा बघा रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहिलं. काय बॉलला उसळी मिळाली, अगदी लेदर बॉल क्रिकेटची आठवण झाली. डाव्या हाताचे गोलंदाज आणि कुशल नेतृत्व कौशल्य दाखवत असताना रुपेश याही वेळेला खोलवर टप्पाचा बॉल होता, संदीप हाडू यांच्या बॅटला नाही कनेक्ट करता आला. मागचे अनेक वर्ष झुंजार क्रिकेट क्लब यांचे प्रयत्न चालू होते की एक मोठी स्पर्धा आम्ही घेऊन येणार, परंतु ज्या वेळेला मोठ्या स्पर्धेचं आयोजन झालं त्यावेळेला काही शंका झाल्या. कोविडचा टाईम आला आणि तदनंतर ती स्पर्धा तक्क झाली, परंतु त्यानंतर झुंजार क्रिकेटने मागे वळून पाहिलं नाही आणि तदनंतर आपण पाहतात ही स्पर्धा सत्यात साकारण्यात ज्यांना आता यश मिळालंय. पहिली रजनी या स्पर्धेची. पुन्हा एकदा फटका इनफिल्डच्या वरनं क्लिअर केलाय, जो मी उल्लेख केला. पहिले 2 बॉल शांत राहिले आणि तदनंतर तिसऱ्या बॉलवरती संदीप हाडू यांच्या बॅटमधनं आलाय फटका कव्हरला, जिथे मिळणार 2 धावा. धावसंख्या 2 आकार घेत चेंडूंचा खेळ झाला 3 बॉलमध्ये धावांची गती 2 वरती जाऊन पोहोचते. एका बाजूला सुयोग पाटील आहेत, एका बाजूला संदीप हाडू आहेत. दोन्ही फलंदाजांना जबाबदारीचं ओझं घेत तुम्हाला संघाला पुढे न्यायचं आहे. त्यासाठी मेहनत, संघर्ष, कष्ट, जिद्द, संयम, चिकाटी या सर्व गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आणि त्या इथून कोण घेणार. एका बाजूला गोलंदाज रुपेश पुन्हा तयार होत आहेत. फटका खेळला ऑन साईडला, अगदी क्षेत्ररक्षक मिड विकेटमधून बॉलला प्रोटेक्शन देतील. तत्पूर्वी सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न राहिला. बघता बघता 2 धावा देखील पूर्ण झाल्या. मुरबे संघानं दुसऱ्या जो मध्य राहिला ना, पहिला ए प्लॅन त्यांचा फेल राहिला. पहिल्या 3 षटकांमध्ये धावांचा वेग काही वाढवता आला नाही, परंतु तदनंतर 3 षटकांमध्ये धावांचा जो ग्राफ उंचावताना बघायला मिळाला. लियाकत कादरी स्वस्तात बाद झाले. हेमकांत भोईर चपाती. टेनिस बॉल क्रिकेट परिपटलाला पडलेलं गोड स्वप्न. पालघर जिल्ह्यातून अनेक वर्ष ज्यांनी या क्रिकेटची सेवा केली त्यांची देखील बॅटिंग महत्त्वाची होती. पुढचा बॉल रिव्हर्स स्विच, पंचांकडे मागणी, पंचांनी त्या मागणीला फेटाळून लावलं की इम्पॅक्ट जो आहे तो बाहेरचा आहे. मिसिंग स्टम्प्स आणि तदनंतर लेग बायचे संकेत.
5 बॉलचा खेळ परिपूर्ण होईल आणि धावांची गती तपासून पाहिली तर 5 वरती. सुरुवात मी म्हणेन संत आहे, परंतु हरकत नाही. एका बाजूला सुरेश पाटील हे फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. संध्याकाळच्या सत्रामध्ये धनसारचं मैदान सातत्याने गाजवत असताना आपल्याला पाहायला मिळतात आणि आता आगरीपाड्याचं हे मैदान तुम्हाला गाजवता येईल का हा प्रश्न महत्त्वाचा आहे. कागदोपत्री स्ट्रॉंग राऊंड नाही चालणार. पहिलाच बॉल खोलवट टप्पाचा बॉलला अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट. शॉर्ट पॉईंटच्या खेळाडूला बीट करत बॉल चालला बॅकवर्ड पॉईंटला. सिंगलला डबलमध्ये पुन्हा एकदा कन्वर्ट करण्याचा प्रयत्न जीवाच्या आकांतेने. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाचा खेळ करत असताना धावसंख्या जाऊन पोहोचते 7 वरती बिनबाद अशी सलामीची जोडी. एका बाजूला संदीप आणि संदीपच्या साथीने सुयोग. घेऊ एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका, बघत रहा आगरीपाडा चॅम्पियन्स ट्रॉफीचा हा दैदिप्यमान सोहळा. यस डीजे. आज 40+ क्रिकेटपटू, बुजुर्ग क्रिकेटपटू मागचे 20 ते 25 वर्ष मागे ओलांडून आपण पाहिली तर हे खेळाडू खऱ्या अर्थानं प्रत्येक गावाचे स्टार होते आणि आज 40+ क्रिकेट खेळतात. या पुढील क्रिकेट जर आपण पाहिलं, अलीकडचं क्रिकेट खूप बदललं. ओव्हरम क्रिकेटला सुखाचे दिवस आले आणि इथून 25 वर्षापूर्वी जर माणिक मात्र आपण क्रिकेट पाहिलं तर या पद्धतीचं क्रिकेट नव्हतं. जिथे MRAचे बॉल वापरले जायचे, सिंगल डबल आणि चौकार याच क्रिकेटला महत्त्व असायचं. षटकार खूप कमी असायचे, परंतु त्यावेळेचं क्रिकेट वेगळं होतं. त्यावेळेला 8 षटकांचे सामने असायचे. आज जर आपण तपासून पाहिलं तर धावतं क्रिकेट असतं. याही वेळेला ऑन साईडला फटका आहे. क्षेत्ररक्षक बऱ्याच काळ हवेत बॉलकडे पाहतायत आणि बॉल इथून चाललाय. संदीप हाडू नावाचा दैदिप्यमान ब्रँडेड षटकार. आगरीपाडा चॅम्पियन्स ट्रॉफी 6. वेलकम बॅक. मी जो उल्लेख केला की संदीप हाडू यांना तुम्ही शांत ठेवू शकत नाही, ज्या अनुषंगानं त्यांनी जबरदस्त फटका खेळला. टायगर अभी जिंदा आहे दर्शवतात मैदानाच्या आतमध्ये. धावांची गती 13. आता 29 बॉल 48 धाव्यांची गरज. अमितच्या पहिल्याच बॉलवरती स्वागत. दुसराही बॉल अगदी डाऊन द ग्राउंड मैदानाला गुदगुल्या करत समोरच्या दिशेने बॉल चाललाय. सुयोग पाटील दुसऱ्याच्या प्रयत्नात होते. संदीपनं सांगितलं की मित्र सिंगलनं इथे समाधानी राहावं लागेल. जास्त घाई केली तर मग शेवटच्या काळात तुम्हाला त्रास होईल. ज्या अनुषंगाने तुम्हाला एक दोघांमधलं आय कोऑर्डिनेशन आहे, संपर्क आहे, या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या असतील. संपर्कात राहावं लागेल. 28 बॉल 47चा सामना भरपूर मोठा नाही, परंतु मी करीन आत्मविश्वास तुमच्याकडे असायला हवा. क्या बात आहे सुयोग पाटील, अतिशय सुंदर. सूर्यकुमार यादव कॉपीबुक स्टाईलनं बॉलला खेळलाय. बॉल चाललाय दन 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 करत सीमारेषेच्या बाहेर. 4. सो मच. सुयोग पाटील मैदानाच्या आतमध्ये बरसतात. जो मी उल्लेख केला होता ना की कागदोपत्री स्ट्रॉंग राऊंड नाही चालणार, सुयोगनं सांगितलं की यस, जो प्रॅक्टिस सत्रामध्ये खेळ असतो तोच खेळ अगदी विदाऊट प्रेशर. सुयोग पाटील सांगतात की मैं हूं ना. मंगलमूर्ती धनसार या संघाचा अत्यंत महत्त्वाचा खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये बरसतोय आणि ज्याची अत्यंत गरज होती. 18 वरती धावफलक बिनबाद अशी जोडी मैदानाच्या आत. पुन्हा एकदा रचनात्मक कलात्मक सुयोग पाटील. सलगचा दुसरा. आमच्या मुख्य भव्य व्यासपीठाला सलामी देणारा दर्जेदार 4. ते 22 वरती सुयोग पाटीलने आता त्याचे रंग उधळायला सुरुवात केले. जरी होळी संपली असेल तरी सुयोग सांगतात की याच मैदानाच्या आतमध्ये रंग उधळणार. अगदी कमालीच्या पद्धतीने फलंदाजी. मैदानाचा कुठलाही असा एकही कोपरा नाही जिथे सुयोग पाटीलचा फटका नाही आणि इथे अमित यांच्यावरती प्रेशर. धावसंख्या 22. 4 बॉलचा खेळ झाला. 22 धावा धावफलकावरती आहेत.
22 धावा धावफलकावरती आहेत आणि फलंदाज दोन एका बाजूला सुयोग खेळतात 3 बॉलमध्ये 10 धाव्यांवरती. जबरदस्त बॅटिंग. एका बाजूला संदीप हाडू एका षटकाराच्या साह्यानं 7 बॉलमध्ये 11 पुढचा बॉल. काही गरज नव्हती या फटक्याची. मी म्हणेन तुम्ही सलगच्या 2 बॉलवरती चौकार खेळताय ना तर स्ट्राईक रोटेशनचं काम करायला हवं. परंतु माईकवरनं बोलणं आणि क्रिकेट बघणं भरपूर सोपं आहे, मैदानाच्या आतमध्ये करणं पुष्कळ कठीण. आणि ज्या अनुषंगानं आपण पाहू शकाल इथे मोठ्या फटक्याचा स्वीकार केला आणि तो बॉल डॉट देखील आला. जी शॅडो बॅटिंग केली ना तो फटका योग्य लागला, परंतु जी प्रत्यक्षात बॅटिंग होती त्यावेळेला बॉलला कनेक्ट नाही करता आलं. समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड मिड ऑनला आपल्याला पाहायला मिळतात क्षेत्ररक्षक तैनात होते, त्यांच्या माध्यमातून बॉलला फील्ड झालं. षटक क्रमांक जर तपासून पाहिलं तर सध्या मैदानाच्या आतमध्ये चालू होतं दुसरं आणि 2 षटकांचा खेळ योग्य रीतीने संपला. धावांची गती जाऊन पोहोचली ती म्हणजेच 23. इथे एकही गडी बाद नाही, ही जमेची बाजू आहे मंगलमूर्ती धनसार. पॉवर प्लेचं जे षटक होतं ना ते पॉवर प्लेच्या दोन्ही षटकांमध्ये धनसार संघानं सांगितलं की यस जरी धावसंख्या 61 राहिली आम्ही देखील थांबणाऱ्यांमधले नाही. प्रतिस्पर्धी संघाने 61 केल्यात, आम्ही प्रयत्न जरूर करणार की धावा कशा चेंज होतील आणि कशा आम्हाला पुढे जाता येईल. यस संतोष मडवी, अनिरुद्ध म्हात्रे आणि सुनील वझे यांना विनंती करतोय की प्लीज आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. आज प्रत्येक पाहुणा आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. धनसार संघाचे अनेक प्रेक्षक या स्पर्धेकडे जोडलेले आहेत, कारण गावचा संघ खेळत असताना प्रत्येकाला वाटतं की आपला गाव जिंकलं पाहिजे. लाईटचे जे टॉवर्स आहेत त्याच्यापासून प्रेक्षकांना विनंती करेन की आपण लांब राहा. फटका खेळलाय समोरच्या दिशेनं, बिटवीन द गॅप बॉल चाललाय आमच्या मुख्य कॅमेरामॅनला सलामी देणारा 1 बाउन्स सुयोग पाटील नावाचा एक देखणा स्ट्रोक 4. कर्दन काळ आणि जे असायला हवं होतं. मंगलमूर्ती धनसार संघाचा एक प्रमुख फलंदाज म्हणून मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. यावेळेला रिव्हर्स स्विच केलंय बॉलला. सरळ बॅटनं तुम्ही तंत्रशुद्ध फटके जरूर खेळताय, मग बॅट स्विच करण्याची गरज नाही. परंतु यावेळेला जर आपण तपासून पाहिलं तर सुयोगचा मनसुबा वेगळा राहिला. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच आत्तापर्यंत अर्थात आपण पाहिली तर 28. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 28 वरती. ओमसाई स्पोर्ट्सची संपूर्ण टीम या स्पर्धेला सलग 5 दिवस कव्हर केले. अक्षय मोरे असतील, एक जबरदस्त क्वालिटीचे ऑपरेटर, सगळ्या काही गोष्टी अगदी योग्य वेळेत तुमच्यापर्यंत पोहोचवणं. हर्षद घरत, ब्रँड ऑफ धनसार, एक जबरदस्त कॅमेरामॅन म्हणून ज्यांची भूमिका. फटका खेळलाय फ्रंट ऑफ द विकेट, बॉलला खेळलाय, क्षेत्ररक्षक आहेत तिथे आणि संदीप हाडू यांनी फटका जरूर चांगला खेळला होता. मी म्हणेन फटक्यामध्ये काहीच कमी नव्हती, परंतु क्षेत्ररक्षकानं शेवटपर्यंत पाहिलं, अगदी शेवटपर्यंत बॉलकडे पाहत राहिले आणि तदनंतर तिथे झेल टिपला गेला. फलंदाज बाद, ॲब्सोल्युटली गॉन. मुख्य व्यासपीठावरती अविनाश तरे साहेबांचं इथे स्वागत होते. त्यांना विनंती करेन की प्लीज आपण स्थानापन्न व्हा. अविनाश तरे साहेब तुम्ही आलात आणि या स्पर्धेला 4 चांद लागले. तुमच्या पदस्पर्शाने ही स्पर्धा धन्य झाली. तुमचं सहर्ष हार्दिक स्वागत. आगरीपाडा चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 आणि सातत्यानं या आगरीपाडा आणि झुंजार क्रिकेट क्लबचं बॅकबोन कैलास सुकऱ्या म्हात्रे साहेब आणि त्यांचं देखील खूप खूप आभार, ज्यांनी सातत्यानं या आगरीपाड्याला एक वेगळी ओळख दिली. आणि त्याचं कैलास म्हात्रे सर अगदी येणाऱ्या काळात तेही जोडले जातील. धावसंख्या जर आपण फलकावरती तपासून पाहिली तर जाऊन पोहोचते 28. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल धावसंख्या 28 वरती आहेत. चेंडूंचा खेळ झालाय 3, आता 21 बॉल आणि 33 धावा. मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत फलंदाज. धनसार संघ आपला एक एक्स्ट्रा खेळाडू पाठवा. यावेळेला नवीन फलंदाज महेंद्र दाखल झालेत. महेंद्र आले आणि पहिल्या क्षणी बॉलला आपण पाहू शकाल अगदी पॉइंटला खेळलं त्यांनी. सिंगल मिळते. या सिंगलच्या साह्यानं धावांची गती जाऊन पोहोचली ती म्हणजेच आता 29 वरती एक धक्का. जी सुरुवात असायला हवी होती ती सुरुवात मी म्हणेन मंगलमूर्ती धनसार संघानं जरूर जमा केली, ज्यामध्ये मोलाचा आणि सिंहाचा वाटा राहिला.
सुयोग सुरेश पाटील यांचा. आता महेंद्र यांना साथीनं किल्ला लढवावा लागेल. क्रिकेटचा संघ जर आपण पाहिलं तर तुम्ही एकटा खेळाडू मॅच कधीच जिंकू शकत नाही. पुढचा बॉलला खेळलाय कव्हरला, क्या बात आहे. विराट प्रेम कोहली स्टाईलनं बॉलला डीप एक्स्ट्रा कव्हरला ढकललं. सिंगल तर पूर्ण झाली, दुसरीचा देखील प्रयत्न राहिला. 2 धावा बघता बघता इथे परिपूर्ण झाल्या आणि धावसंख्या 2 न फ्लाय होत असताना धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 31. 31 धावा. आता अगदी जर आपण पाहिलं तर 19 बॉल आणि 19 बॉलमध्ये 30 धाव्यांची गरज आहे. म्हणजे 10ची सरासरी जी राखायची होती ना ती सरासरीला मेंटेन ठेवत असताना मंगलमूर्ती धनसार हा संघ आपल्याला बघायला मिळतो ज्यांनी खूप चांगली कामगिरी केली. येणाऱ्या काळात तुम्ही अर्धा पडाव खूप चांगला खेळला. अंतिम पडाव जो दुसरा पडाव आहे 6 षटकांचं क्रिकेट म्हटलं की थोडंसं एक वेगळं क्रिकेट असतं. रचनात्मक खेळण्याचा प्रयत्न. मागचा दरवाजा ऑलमोस्ट उघडा ठेवला होता. रुपेश यांचा जर तिथून शिरकाव झाला असता तर सुयोगला मग परतीचा प्रवास निश्चित होता. 3 षटकांचा खेळ संपलाय. 18 बॉल आणि 30चा मॅच. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि करूया श्रवण इंद्रियांना सुमधुर असं गीत. यस डिझायर. असतील थोडंसं मंदपणा आला असेल, पोट पुढे आलं असेल, परंतु 40+ क्रिकेटपटू आता सांगतात की आम्ही 40+ क्रिकेट कधी. आज असे अनेक खेळाडू आहेत ज्यांना असं वाटतं की माझं 40 वर्ष कधी होतं आणि मला 40+ क्रिकेट खेळायला मिळतं. कारण 40+ क्रिकेटला सुखाचे दिवस आलेत. हे दिवस असतात रिटायरमेंटचे, हे दिवस असतात आरामाचे. त्यावेळेला मैदानाच्या आतमध्ये यायचं, चौकार षटकार खेळायचे, फिल्डिंग चांगली करायची, गोलंदाजी करायची. आज 40+ क्रिकेट भरपूर पुढे आलं आणि सर्व काही 40+ खेळाडूंना जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आज असे वेळी आपल्याला जोड्या बघायला मिळतात. आज वडिलांचं वय 50 आहे, त्यांचा मुलगा 25-27 वर्षाचा आज एकत्र संघामध्ये खेळतात. ज्यामध्ये मी उल्लेख करीन पहिल्या मॅचमध्ये हरेश्वर किनी खेळले, त्यांचाच मुलगा निहिल किनी संपूर्ण पालघर क्रिकेटला आता त्यानं एक वेळ लावलाय. बॉलला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत खाली बॉलच्या. महेंद्र यांचा फटका फसला आणि फटका फसत असताना फलंदाज इथे महेंद्र बॅक टू द डग आउट. गॉम. मैदानाच्या आतमध्ये निनॉल घरत दाखल झालेत. आता निनॉल घरत आणि सुयोग पाटील दोन्ही धनसारचे एक जबरदस्त फलंदाज. निनॉल घरत यांनी अनेक वर्ष मध्य फळीमध्ये येऊन अगदी खालच्या फळीमध्ये येऊन सामने कसे जिंकून घेऊन जायचे त्यांना माहिती आहे. परंतु मागे काय झालं याला महत्त्व देत नाही क्रिकेटचा खेळ. तुम्हाला प्रेझेंटेशनमध्ये चांगले क्रिकेट खेळावं लागतं. 17 बॉल आणि 30चा मॅच मी म्हणेन की दोन्ही बाजून आत्तापर्यंत बरोबरीच आहे. इथून पलटवार कोण करणार? मोमेंटम शिफ्ट जे करायचं होतं ना ते मुरबे संघानं केलं मागच्या बॉलवरती. आता निनॉल आलेत आणि निनॉलच्या साथीनं या मॅचचा खऱ्या अर्थानं हिरो ठरलाय. 9 बॉल आणि 18 विथ द बॉल चांगली कामगिरी, विथ द बॅट अप्रतिम, अद्वितीय अशी मात्र फलंदाजी करत असताना सुयोग पाटील यांना देखील आपण पाहिलं. पुढचा बॉल एका बाजूला गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज दाखल झाले ते म्हणजेच सुमित निनॉल. .59 सरासरी. बॅकफुटला आले. इथून बॅकफुटला येत असताना वेळ भरपूर घेतला फलंदाज निनॉल यानं. तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये अगदी शार्प राहावं लागतं. फुटवर्क जर यूज केलं नाही तर मग मैदानाच्या आतमध्ये मुख्य खेळपट्टीवरती गोलंदाज तुम्हाला त्यांच्या तालावरती नाचवणार. हे अनेक वेळा आपण पाहिले क्रिकेटमध्ये चित्र. सध्या तेच झाले निनॉल समवेत. पुढचा बॉल याही वेळेला कव्हरला खेळायचं होतं. पंचांकडे अगदी आपसुकतेने पाहतात की व्हाईट बॉल मिळेल का. पंच अक्षय नाईक सांगतात की ना मुन्ना ना. तो बॉल अगदी चांगला आहे आणि ज्या अनुषंगानं मात्र आपण पाहू शकाल इथे डॉट बॉलची हाताळण मॅचमध्ये आता थोडंसं दडपण वाढत जाईल. ज्या वेळेला तुम्ही
तिसऱ्या पंचांची मागणी केली. एक जो रिव्ह्यू तुम्हाला आहे तो तुम्ही इथे वापरतायत, तो बॉल वाईड राहील की मग नाही राहील. जर तुमचा रिव्ह्यू सक्सेस झाला पुढे एक्सटेंड मिळेल, जर तुम्ही इथे रिव्ह्यू गमावला तर तो रिव्ह्यू लॉस्ट राहील. सध्या तिसरे पंच जोडले जातील आणि समजेल की काय होते या मॅचमध्ये. हा बॉल वाईड आलाय, जर इथून वाईड आला तर एक धाव मिळणार. पंचांचा सिग्नल तर तिथे फेअर बॉल डिलिव्हरी घोषित केल्या. ऑन स्क्रीन दोन फलंदाज, निनॉल घरत एका बाजूला सुयोग पाटील. तिसऱ्या पंचांची मदत होते. फेअर डिलिव्हरी, चांगला बॉल इथे आपण पाहू शकाल, म्हणजेच डॉट बॉल आलाय. आता चेंडूंचा खेळ झालाय तो म्हणजेच 3 धावसंख्या फलकावरती 31 आहेत. 15 बॉलमध्ये 30, प्रत्येक बॉल मागे तुम्हाला आता दुहेरी धाव. हाफ ट्रॅकरचा बॉल होता, बॉलला समोरून फिरवलं पंचांनी, या बॉलला वॉन केलंय आणि आता धनसर संघाचा रिव्ह्यू देखील लॉस्ट आहे. त्या अनुषंगानं बघा रिव्ह्यूचं महत्त्व असतं. तुम्ही ज्या वेळेला जो डाऊटफुल असेल त्याच वेळेला तुम्ही तो घेतला पाहिजे. ज्यावेळेला तुम्ही नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज असतील तर तो वाईडवरती रिव्ह्यू घेण्याची गरज विशेषतः नव्हती. पुढचा बॉल रिव्हर्स स्विच, निनॉल घरतच्या बॅटमधनं अद्वितीय केविन पीटरसन, ग्लेन मॅक्सवेल कॉपीबुक स्टाईलनं बॉलला पाठवलंय. चेंडू चाललाय सीमारेच्या पलीकडे, षटकार. धावसंख्या फलकावरती 37, अगदी शेवटचा बॉल. जिथे धावफलक शांत झालं होतं त्यावेळेला निनॉल यांचा हा षटकार शंखनाद ठोकणारा होता. इथे निनॉलनं सांगितलं की हरकत नाही, मागचे 3 बॉल तुमच्यासमोर मी शरणागती पत्कारली असेल, येणारा बॉल तुमच्या पुढे सर्वाधिक माझ्या फळीतला हातखंडातला सर्वाधिक बेस्ट फटका खेळण्यात ज्याची ओळख आणि तो फटका खेळला. रिव्हर्स स्विच, बॅट स्विच केली आणि तदनंतर बॉलला डिस्पॅच केलं. धावांची गती 37, 37. आता 13 बॉल आहेत, 13 बॉलमध्ये 24 धाव्यांची गरज हा सामना जिंकण्याकरिता. एका बाजूला मंगलमूर्ती धनसार, धावसंख्या चेज होऊ शकतात कारण आपण पाहिलं तर हा 24 कॅरेट फुलटॉसचा बॉल आहे. फुलर लेनचा बॉल होता, बॉलला नाही कनेक्ट करता आलं आणि जिथे शॉर्ट थर्डमॅनला बॉल फील्ड होते, पेट्रोलिंग होईल, फेकी येईल, तदवरती आपण पाहत आहेत. फक्त सिंगल आणि या सिंगलच्या साहाय्याने 4 षटकांचा खेळ संपला. 38. आता चेंडू आहेत तुमच्याकडे 12 बॉलमध्ये 23. सामना कोण जिंकणार आणि कोण हरणार हा प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. टाइम देखील लक्षात घ्या, तुम्हाला एक षटक 5 मिनिटाच्या आत आणि 5 षटकं 25 मिनिटाच्या आत फेकणं लाजमी आहे. इथे आपण पाहू शकाल जयेश म्हात्रे, एक पालघर क्रिकेट परिपटलावरती पालघर आणि आगरीपाड्याचं नाव ज्यांनी खऱ्या अर्थानं त्याच्या क्रिकेटनं पुढे नेलं. आज मागची 4 ते 5 वर्ष प्रॅक्टिस नसेल त्या अनुषंगानं जयेश म्हात्रे क्रिकेटपासून दूर राहिले असतील, परंतु एक जमाना असाही होता साईग्राम उमरोळीला 1 लाखाची स्पर्धा ती उमरोळीमध्येच व्हायची आणि त्यावेळेला हेमकांत भोईर हे त्यांचे ओपनिंगचे साथीदार असायचे. त्यावेळेला अलोट प्रेक्षकांची गर्दी जयेश म्हात्रेची बॅटिंग बघण्यासाठी असायची. तो जयेश म्हात्रे उद्याच्या दिवसात इन ॲक्शनमध्ये आपल्याला बघायला मिळेल. फटका खेळायचा होता, वेग आणि प्रचंड वेग, कुणी सांगणार नाही हे 40+ खेळाडू आहेत. अगदी आपण पाहू शकाल वेगावरती स्वार, अचूक टप्पा, बेधक मारा, या तिन्ही गोष्टींचा अवलंब बघायला मिळाला आणि बॉलला उसळी देखील चांगली मिळाली. जो तुमची नॅचरल लेंथ आहे त्यावरनं गुडलाईन स्पॉटवरनं बॉलची उसळी आणि फलंदाजांसाठी कर्दन काळ. निनॉल घरत थोडेसे स्ट्रगल करतात, एक षटकार तर जरूर खेळला. पुन्हा एकदा फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक आहेत तिथे आणि क्षेत्ररक्षण देखील केलं. शेवटच्या क्षणाला आले सुयोग पाटील इथे. आता काय होणार, फलंदाज निनॉल घरत बॅक टू दी डगआउट, दुसऱ्या धावेच्या प्रयत्नासाठी पलटले आणि त्यावेळेला रनआउटच्या स्वरूपात फलंदाज OUT आउट.
वेलकम बॅक. पुन्हा एकदा आल्या तमाम क्रीडा रसिकांचं, क्रीडा शौकीनांचं सहर्ष हार्दिक स्वागत. धावसंख्या 39 वरती आहेत. चेंडूंचा खेळ जर आपण तपासून पाहिला तर 2 चेंडूंचा खेळ झालाय. 10 बॉल आणि 10 बॉलमध्ये इक्वेशन. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. यावेळेला आपण पाहताय तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता आणि त्या प्रयत्नात आता सुयोगसाठी देखील अडचणी आल्या. मागच्या 2 षटकांमध्ये काय झालं, धनसार संघासाठी जो महत्त्वाचा खेळ होता सुयोग पाटील, ते जास्तीत जास्त वेळ नॉन स्ट्रायकिंग एंडला राहिले आणि त्या अनुषंगाने आता मॅचमध्ये थोडंसं समीकरण जे आहे ना ते वाढतं गेलं. जिथे मुरबे संघानं कमबॅक केला, सुयोगला नॉन स्ट्रायकिंग एंडला ठेवायचं, जो समोरचा फलंदाज आहे त्याला मात्र जास्तीत जास्त वेळ स्ट्रायकिंग एंडला ठेवायचं. यावेळेला यष्टीरक्षकाने केलंय चुकी. बॉल चाललाय शॉर्ट फाईन लेगला. लियाकत कादरी त्या बॉलला फील्ड करतील आणि तुर्तास सिंगल मिळते. सिंगलच्या साहाय्यानं धावांची गती जाऊन पोहोचेल ती म्हणजे 40 वरती. 8 बॉल आणि 8 बॉलमध्ये 21 धावा. सामना होता कुठे आणि सामना येतोय कुठे. 19 बॉल होते, 19 बॉलमध्ये 30ची गरज होती आणि तदनंतर आता 8 बॉल 21 ऑन स्क्रीन आपण पाहतायत. 8 बॉल 21चं हे मॅच कोण जिंकणार कोण हरणार. धीरज आले आणि धीरजांनी थोडेसे ते दुखापतग्रस्त आहेत, परंतु संघासाठी खेळायचं आहे. न थांबता न थकता, जरी गंभीर दुखापतग्रस्त असतील परंतु संघासाठी उभं राहायचं आहे. ज्या संघानं तुम्हाला संघामध्ये जागा दिली त्या संघासाठी तुम्हाला खेळायचं असतं. 2023चा वर्ल्ड कप, एका बाजूला ऑस्ट्रेलिया, एका बाजूला अफगाणिस्तान. ग्लेन मॅक्सवेलची ती खेळी आठवून बघा, ज्यांनी काही खेळ केला होता. पायाला क्रॅम्प्स होते, सर्व गोष्टी होत्या, परंतु ग्लेन मॅक्सवेल आणि देशासाठी आपण काहीतरी देणं आहोत, जो खेळ दाखवला होता. पुढचा बॉल रचनात्मक खेळण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय. काय क्षेत्ररक्षण केलं लियाकत कादरी यांनी. एकदा टाळ्या व्हायला हव्या. आपण आज 40+ क्रिकेट बघतो आहात. कोणी सांगणार नाही या 40+ क्रिकेट आपण खेळतायत. काय कमालीचं क्षेत्ररक्षण. शेवटपर्यंत बॉलकडे पाहत राहिले आणि तदनंतर अगदी बॉलवरती जंप मारली. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. जबरदस्त. येस, ऑल राईट. टाइम योग्य चालू आहे, व्यवस्थित चाललंय. आणि आता येणाऱ्या काळात जर आपण पाहिलं तर चेंडू असतील तुमच्याकडे 6 आणि 6 बॉलमध्ये 20 धाव्यांची गरज. कोण जिंकणार कोण हरणार, प्रत्येक प्रेक्षकाच्या मनामध्ये पडलेला प्रश्न. एकाला जिंकावं लागेल, एकाला हरावं लागेल. दुखापतग्रस्त आपण पाहता धीरज आहेत. आता सुयोगच्या खांद्याला खांदा लावून जे 3रं आणि 4थं षटक वेगळं राहिलं, 4थं षटक आणि 5वं षटक, त्यामध्ये धावा आल्या नाही आणि 30 डोकेदुखी राहिली मंगलमूर्ती धनसार या संघासाठी. 6 बॉल आहेत, 6 बॉलमध्ये 20 धाव्यांची गरज. सामना अटीतटीचा आणि शेवटच्या क्षणापर्यंत अगदी पुढे येणारा मॅच आपल्याला बघायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती अंशू, जे नुकताच 40+ झाले आणि आता 40+चं क्रिकेट खेळण्यासाठी सुरुवात देखील केली. अंडरआर्म क्रिकेटसाठी संघर्ष मुरबे या संघाकडून खूप चांगली कामगिरी. एक चांगले फलंदाज आणि एक चांगले क्षेत्ररक्षक. केळवे इथे झालेली स्पर्धा आणि त्या सामन्यामध्ये काही ज्यांनी जंप घेतली होती, 4 धावा काही कमालीने सेव्ह केल्या होत्या. म्हणून मी जो उल्लेख करतो ना की एक चांगले क्षेत्ररक्षक आहेत, त्यांच्या यष्टीकडे जाऊन नाही चालणार. गुणवत्ता ठासून भरलेले खेळाडू अंशू मेर यांना आपण पाहू शकाल दाखल झालेत ओव्हर दी स्टम्प्सनं. 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये 20 धावा डिफेंड होतील की मग मंगलमूर्ती धनसार संघ या शेवटच्या षटकात पलटवार. संघर्षाचा इथे यावेळेला फटका फ्रंट ऑफ द विकेट. बॉलला काय फटका खेळला. जरी मी पायानं आता थोडासा कठीण काळातून चाललाय, परंतु हातानं मी इथे पूर्ण तयार आहे. ज्या बॉलचा समाचार घेत असताना बॉलला कव्हरला खेळणं एवढंसं सोपं नसतं. जो फटका तुम्हाला बघायला सुंदर वाटला ना, त्याच्यासाठी फलंदाज धीरजचं कौशल्य होतं, धीरजचा एक जबरदस्त क्लास होता. चेंडू सीमारेच्या बाहेर. 6. ते 14 धाव्यांची गरज. सामना रफ अँड टफ. धीरजने सांगितलं खऱ्या अर्थानं इथे आत्तापर्यंत सामना संपलेला नाही. जिंकायचा आहे, खेळायचा आहे. पुन्हा एकदा बॉलला पाठवलंय हाफ ट्रॅकरचा बॉल आणि धीरजने घेतला भरपूर समाचार. बॉल सीमारेषेच्या बाहेर. स्टँड अँड डिलिव्हर. षटकार.
पांड्याची आठवण झाली, एबीडी विलर्स यांची आठवण झाली. आता 4 बॉल आणि 8ची गरज. सामना होता कुठे आणि सामना येतोय कुठे. म्हणून तर क्रिकेटचा खेळ यालाच तर म्हणतात. क्रिकेटचा खेळ कधी बदलेल याचा नेम नाही. सरड्याप्रमाणे रंग बदलणारा खेळ म्हणजेच क्रिकेट. अगदी 3 षटकांमध्ये सामना मी म्हणेन की धनसार संघानं पकड केली होती. चौथा आणि 5वं षटक मुरबे संघाने कमबॅक केला. शेवटच्या षटकात धीरेने सांगितलं की जोपर्यंत मी उभा आहे तोपर्यंत सामना हा संपलेला नाही. इथे आपण पाहू शकाल आता सध्या दाखल झालेत गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज अंशू आणि त्यांच्या विरोधात आक्रमण, त्यांच्या विरोधात शंखनाद फुंकल्या फलंदाज धीरज यानं. 4 बॉल आणि 4 बॉलमध्ये 8ची गरज आहे. हाही बॉल हाफ ट्रॅकरचा, याही बॉलला खेळलंय. क्षेत्ररक्षक आहेत बॉलच्या खाली आणि कुठलीही चुकी नाही होत. चेंजिंग मुवमेंट, एंड मुवमेंटला फलंदाज धीरजनं सोडली साथ. आता धनसार संघाच्या डगआउटमध्ये अगदी आपण पाहतायत हार्टबीट वाढल्या जात आहेत. अमोल भोईर देखील दाखल झालेत. अंडरआर्म क्रिकेटमध्ये भरपूर चांगले क्रिकेट खेळतात. कौशल भोईर असतील, धवल पाटील असतील, कुर्लेश घरत असतील, दक्ष मोरे असतील. धनसारचं डगआउट अगदी गजबजून गेले. येणाऱ्या काळात कमिंग सून DPL धनसार प्रीमियर लीगचा थरार आणि तीही स्पर्धा लवकरच भेटीला येते ज्यामध्ये चांगले क्रिकेट बघायला मिळेल. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर सध्या जाऊन पोहोचलंय आतापर्यंत 53. 3 बॉल आणि 3 बॉलमध्ये 8 धाव्यांची गरज. धीरजसाठी टाळ्या व्हायला हव्या, ज्यांनी काय खेळ दाखवला. अप्रतिम, अद्वितीय, क्लास. संतोष 3 बॉल आणि 3 बॉलमध्ये आता धावसंख्यांची गरज आहे ती म्हणजेच 8. एका बाजूला सुयोग पाटील, एकाती किल्ला जरूर लढवला त्यांनी, परंतु त्यांच्या साथीनं त्यांचा एकही मावळा चालला नाही जो खांद्याला खांदा लावून तुम्हाला इथे हा किल्ला सर करण्यासाठी. परंतु तदनंतर धीरज आले आणि धीरज यांनी अगदी शॉर्ट इनिंग परंतु इम्पॅक्ट दिला. ज्या मॅचमध्ये ज्यांनी संघाला पुन्हा परत आणलं आणि तेच आता त्यांचीच जागा संतोष यांना घ्यावी लागेल. चेंडू आहेत तुमच्याकडे 3 आणि 3 बॉलमध्ये गरज आहे ती म्हणजेच 8ची. सामना कोण जिंकणार आणि कोण हरणार, प्रत्येक प्रेक्षकांच्या नजरा वेधून घेणारा सामना, नयन चक्षु नयन रम्य असा मॅच आपल्याला बघायला मिळतोय. पुढचा बॉल गोलंदाजी ट्रॅकवरती अंशू तयार. खोलवर टप्पाचा बॉल, बॉलला खेळले कव्हरला. क्षेत्ररक्षक डीप मधून येतात पुढे आणि शेवटच्या क्षणाला खूप चांगलं क्षेत्ररक्षण. आता धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर 2ने फ्लाय होते आणि जाऊन पोहोचते ती म्हणजेच 55 वरती. 2 बॉल आणि 6 धावा. जर सामना बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हर. क्या बात आहे. प्रेक्षकांना आता तेच आवडेल की एक चौकार जाऊ दे, एक सिंगल मिळू दे, सुपर ओव्हरचा थरार बघायला मिळू दे. 2 बॉल आणि 6 धाव्यांची गरज आहे. गोलंदाज तयार. हाफ ट्रॅकरचा बॉल, बॉलला खेळलाय बिटवीन द गॅप. बॉल चाललाय गली थर्डमॅनमध्ये. क्षेत्ररक्षक आहेत. धावसंख्या जर फलकावरती तपासून पाहिली तर फेकी व्यवस्थित नाही येत आहे. प्रयत्न राहिलाय तिसरीचा आणि तिसरीच्या प्रयत्नात संतोष झालेत बाद. आता 1 बॉल, 1 बॉलमध्ये 4 धावा. सामना आवडला असेल तर एकदा टाळ्या व्हायला हरकत नाही. या सामन्यानं जबरदस्त एंटरटेन केलंय. सध्या आपण पाहू शकाल 1 बॉल आणि 4 धाव्यांची गरज. धनसार संघाचा खेळाडू जो बसला होता तो उभा झाला, जो उभा होता तो चालायला लागला आणि जो चालत होता तो धावायला लागला. नेल बायटिंग मॅच. अप्रतिम आणि अद्वितीय क्रिकेट. आगरीपाडा चॅम्पियन्स ट्रॉफीची हीच तर मजा आहे. पहिल्याच दिवशी 40+ क्रिकेट ठेवलं आणि 40+ क्रिकेटनं मनं जिंकली. असा सामना तुम्हा सर्वांच्या भेटीला. पुढील सामना, या सामन्यातला विजयी संघ 2 हात करेल तो म्हणजेच दांडी या संघाला. धावांची गती 57 वरती. 1 बॉल आणि 1 बॉलमध्ये 6 धाव्यांची गरज. हृदयाची स्पंदनं वाढली जाणारा सामना. कुतूहलाचं 4ची गरज आहे. कुतूहलाचं साम्राज्य पुनश्च एकदा निर्माण करणारा सामना. या 4ची गरज. धनसार संघाने शब्द फक्त 6 कानावरती घेतला आणि त्यावेळेला सगळ्यांचे हात वरती आले. हे तुमचं लक्ष आहे का हे आम्हाला बघायचं होतं. यास 1 बॉल आणि 4ची गरज. 1 बॉल 4ची गरज. रुपेश माळी दाखल झालेत परंतु ते नॉन स्ट्रायकिंग एंडला असतील. आता त्यांना एकतर मैदानाच्या आतमध्ये बॉल राहिला तर हुसेन बोल्ट हा रोल त्यांना स्वीकारावा लागेल. म्हणजेच तुम्हाला अगदी जलद गतीने धावावं लागेल. 1 बॉल 4 धावा. जर 1 बॉलला 4 आला तर जयेश राऊत यांच्याकडनं 1000 रुपये. सुयोग पाटीलसाठी. कुर्लेश घरत यांच्याकडनं 1000 रुपये. आता शेअर मार्केट वाढतं जाईल. जरी 3:30 नंतर ते मार्केट बंद होत असेल परंतु आगरीपाडा चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये ते वाढलं जाणार. कल्पेश घरत गुरु यांच्या माध्यमातून 1000 रुपये.
हा एक चौकार 3000चा असेल. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. आणि सुयोग पाटीलचा हा चौकार की अंशूचा डॉट बॉल. एक बॉल मध्ये 4ची गरज. राऊंड डिस्टन्स न गोलंदाज तयार. सुयोग पाटीलने या बॉलला खेळलंय आणि चेंडू चाललाय सरळ सीमा रेषा पलीकडे. आलाय षटकार. 6 धावा. सुयोग पाटील वन अँड ऑनली धनसारचा टायगर अभि जिद्द आहे. चेंडू चाललाय सीमा रेषा पलीकडे. षटकार. पाटील आज धनसारकरांची मनं जिंकली आणि यस योगेश गरत यांच्याकडनं 1000 रुपये. क्या बात आहे. म्हणजे एक षटकार 4000चा झाला. आज कामावर नाही गेला चालेल. एका षटकाराने 4000 ते कॅश प्राईज जमा देखील होईल. सुयोग पाटील मॅन ऑफ द मॅचसाठी येतील ज्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने खेळ दाखवला आणि रविदादांच्या शुभ हस्ते आपण ती मॅन ऑफ द मॅच देणार आहोत सुयोग पाटील यांना. माणिक मात्रे आहेत. माणिक मात्रे सरांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच देखील दिली जाईल. आणि एका बाजूला दांडी संघ आपण देखील टॉससाठी या. इथेच आपण तो टॉस देखील करणार आहोत. सुयोग पाटील आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का? पार्थ शैलेश भोईर युवा समालोचक. येणाऱ्या काळात संपूर्ण महाराष्ट्राला वेळ लावेल त्यांचा आवाज. अपकमिंग यंग टॅलेंट सुयोग पाटील आपण या मॅन ऑफ द मॅचसाठी. आज सुयोग पाटीलचे ऑटोग्राफ्स घेतले जातील ज्यांनी असा सामना जिंकवून दाखवला आणि टॉससाठी देखील यायचं आहे. धनसारमध्ये अगदी जल्लोष. सुयोग सुरेश पाटील लीडिंग फ्रॉम दी फ्रंट. सर्वाधिक लवकर 4:30 वाजता मुलांना एकत्रित जमवायचं काम कोणाचं? सुयोगचं. प्रॅक्टिसला लवकर या हा सांगणारा धनसारकरवरती मेसेज कोणाचा? तर सुयोग पाटीलचा. आणि खऱ्या अर्थानं तुम्ही क्रिकेटला कसं बघता आणि क्रिकेट कसं खेळता ज्याचं सारं श्रेय सुयोगनं दाखवलं. संघाला जिथे गरज होती त्यावेळेला ड्रायव्हिंग सीटवरती बसले. आणि माणिक मात्रे यांच्याकडनं आपण पाहतात हे मॅन ऑफ द मॅचचे क्षणचित्र कैद होत आहेत. सुयोग पाटील मॅन ऑफ द मॅच आपल्यासोबत जोडले जातील. थँक्यू माणिक मात्रे. प्लीज सीट. सुयोग एकंदरीत 40+ क्रिकेट तुम्ही खेळताय. मागच्याच वर्षी दाखल झाले 40+ आणि सध्या संपूर्ण पालघरचं क्रिकेट आपण पिंजून काढलंय. सामना एक बॉलला 4 आला होता. मनामध्ये कशी धावपळ चालू होती? नाही आता मनामध्ये पूर्ण सामना तर मी खेळून काढलेला आणि बऱ्यापैकी शेवटपर्यंत आणलेला. आता मला फक्त एकच विचार होता का या बॉलला मला 4 कसेही करून बनवायचेच आहेत आणि